एक गोष्ट मला एक गोष्ट सांगायची आज. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आजचा जो अनुभव आहे तो अजब गजब माझ्या गेल्या 15 वर्षाच्या वकिली क्षेत्रातला आजचा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचा अनुभव. मी ॲडव्होकेट संदीप भूपत सातकर, त्यांच्याकडे एक लीगल कंप्लेंट फाईल केली होती आणि पहिल्यांदाही मी पत्रकार परिषद घेतलेली होती. आज मी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद का घेतोय ते आज तुम्हाला सांगतो. मी आज जो मला अनुभव आला, माझ्या 15 वर्षामध्ये असा अनुभव मला कधीच आला नव्हता. जी मी जांभूळकरांची प्रॉपर्टीसाठी मागं हे पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्या बदल्यात मी 22/5/2026 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे रीतसर कंप्लेंट फाईल केली होती. त्याच्यामध्ये पूर्णपणे मी सर्व एव्हिडन्स एक्झिबिट करून ती कंप्लेंट फाईल केली होती. त्याच्यामध्ये गेले 15-20 दिवस झाले त्यातली PSI रवींद्र खामगार साहेब यांनी आम्हाला 20-25 दिवस कंटिन्युअसली पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. 20-25 दिवसात समोरच्या पार्टीला नोटीस इश्यू केली. समोरचे ज्यांनी यांची प्रॉपर्टी फसवणूक करून बँकेशी संगनमत करून SMFG गृहशक्ती निर्माण, त्यांचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, त्यांनी ज्यांना प्रॉपर्टी विकली ते पवार, आज सकाळी एवढ्या 25 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आज ते पोलीस स्टेशनमध्ये सकाळी आले. माननीय वरिष्ठ पोलीस माननीय कन्हैया थोरात साहेब, 5 मिनिटं सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही आहे. केस काय आहे? केस प्रॉपर्टीची आहे, जा सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जावा. पण मी पूर्णपणे त्यांना पूर्ण एव्हिडन्स दिले. ही फॉर्जरीची केस आहे साहेब. ह्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आम्ही डॉक्युमेंटरी मॉर्गेज केली होती ती त्यांना हे वाचून पण दाखवलं मी साहेब. हे जे आहे ना प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन, इथला हा पॉईंट, काय मॉर्गेज केलं आहे मी फक्त ग्राउंड फ्लोअर ते मी मॉर्गेज केलं होतं. 450 स्क्वेअर फीट जागा एवढीच. आणि यांनी काय केलं नंतर, बँकेने जे पवार आहेत त्यांना पूर्णपणे आमची 1000 स्क्वेअर फीटचं सेल्यूट करून दिले. आता ते डॉक्युमेंट्स आज पोलीस स्टेशनमध्ये ते दोघंही आले होते. पवार पण आला होता आणि तो जो आहे गृहशक्ती बँकेचा श्री अविनाश गणपत खेडेकर, कोणत्या तरी राजकीय पक्षाचा तो पदाधिकारी आहे, शिवसेनेचा आहे मला वाटतं, शिंदे गटाचा. तर म्हणजे अक्षरशः तसं काय त्यांनी पोलीस स्टेशन विकत घेतले, साहेबांना विकत घेतले, थोरात साहेबांना विकत घेतले. त्यांनी डॉक्युमेंट्स तर काय आणलेच नाही. जे खरेदी खत केले ना तू, ते डॉक्युमेंट्स सबमिट कर ना, जसे आम्ही सबमिट केले तसं तुम्ही त्याच्यावर ते व्हेरीफाईड करून गुन्हा त्यांची फॉर्जरी आहे की नाही हे सिद्ध होईल ना. आता थोरात साहेबांनी असं एखाद्या, आता हे जांभूळकरांचं पूर्ण घर त्यांनी हडप केलेली आहे, अख्खी प्रॉपर्टी हडप केलेली आहे. एवढं मोठा सिरियस मॅटर आहे. कोणीतरी प्रॉपर्टी हडप करता येते आणि ती कायदेशीर जी प्रोसिडिंग होती ती तर फॉलोच केली नाही. मी माझ्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं डिटेल्समध्ये सांगितलंय. आज सकाळपासून 11 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याच्यानंतर आमचं स्टेटमेंट घेतलं, त्याच्यानंतर त्यांचे स्टेटमेंट घेतले. पण त्यांचे जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ना, जे खरेदी त्यांनी दिलेलं आहे ज्या बँकेनी, त्या खेडेकर कोण आहे, त्यांनी ते डॉक्युमेंट्स दिलेच नाही साहेबांना. म्हणजे विदाऊट डॉक्युमेंट्स न वाचता तुम्ही आज आम्हाला डायरेक्ट सांगताय हे सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जा. अरे आम्ही ठोकपणे सांगतोय ना. मी त्यांना काय म्हणलं, अरे ज्याला कर नाही त्याला डर काय, द्या ना डॉक्युमेंट्स तुम्ही, नाही चोरी केली तर. त्यांनी काय कोणती अदृश्य शक्ती आहे, त्यांचे एकही डॉक्युमेंट साहेबांनी बघितले नाही, त्या खामगार साहेबांनी. आणि त्या पवारनी पण एक डॉक्युमेंट्स बाहेर काढला.
वर साहेबांना सांगते मला 450 स्क्वेअर फीटचं खरेदी खत झाले, वरून खाली आले तर अख्खी प्रॉपर्टी याची खरेदी खत झाली. म्हणजे विदिन 2 मिनिटांमध्ये शब्द चेंज होतोय. म्हणजे आज मावळ तालुक्यातल्या गरीब शेतकऱ्यांनी जायचं कुठं, कुणाकडे दाद मागायची. म्हणजे जे रक्षक आहे ते भक्षक झाले, ते सद्य आहे, ते जे म्हण कोणी म्हणलेत ना ते सिद्ध झालेले आज. त्याच्यानंतर असं नाही की हे लेटर त्यांनी पाठवले आम्हाला, हे लेटर फक्त त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की अख्ख्या नोटिसा यांनी मुळशी तालुक्यामध्ये पाठवले 412-107 पिनकोड नंबर. आणि जो एक आहे ना तो जो इथला तळेगावातला, त्याच्यावर ते नोटिसा चिटकवायच्या आणि परस्पर त्या काढूनही टाकायच्या. आणि कोर्टापुढे यांनी काय केलं, यांना सर्व्हिस झाली असं भासवलंय आणि कोर्टाकडनं ही कोर्टाची दिशाभूल करून यांनी ती सार्फेसी ॲक्ट खालची ऑर्डर पास करून घेतलेली आहे. आणि ती ऑर्डर पास करून त्यांनी ती कलेक्टरकडनं जाऊन ती म्हणजे दिशाभूल करून घेतलेली ऑर्डर ती कलेक्टरकडे गेले. कलेक्टरकडून पण जे पोझिशन घ्यायची ऑर्डर आहे ती पण कलेक्टर साहेबांकडनं दिशाभूल करून त्यांनी इकडे आणली. तहसील साहेबांना डायरेक्शन दिलं ह्या जागेचं पोझिशन घ्या. आम्ही जागा दिली किती, फक्त 450 स्क्वेअर फीट. यांनी ताबा किती मारला त्या जागेवर, 1000 स्क्वेअर फीटचा. म्हणजे ही हातचालकी कोणी केली, त्या बँकेने केलेली आहे. मी आज साहेबांना ओढून सांगतोय, साहेब त्यांचे डॉक्युमेंट्स घ्या, तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स वाचा. आणि ह्याच्यामध्ये फ्रॉड नसेल म्हणून मी निघून जाईनच म्हणून. पण साहेबांनी काय त्यांची उदासीनता, त्यांची इच्छाशक्ती नव्हती वाटतं. त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स पण बघितले नाही आणि काहीच बघितले नाही. आणि आम्हाला हा इशारा दिला त्यांनी आज, सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जावा. म्हणजे परत तिथंच, म्हणजे तुम्ही कोर्टात जावा, परत ती ऑर्डर घ्या इन्व्हेस्टिगेशनची, म्हणजे पुन्हा फिरून तिथंच चौकात या. म्हणजे शेतकऱ्यांनी तेच करत बसायचं का? आता ही कोणती अदृश्य शक्ती आहे काय माहिती नाहीये. माझं आता मागच्या वेळेस मी सर्वांना रिक्वेस्ट केली होती, आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट केली होती, लोकप्रिय आमदार साहेबांना, त्याच्यानंतर तहसील साहेबांना पण मी रिक्वेस्ट केली होती, त्याच्यानंतर तळेगावचे नगराध्यक्ष त्यांनाही मी रिक्वेस्ट केली होती. आज कोणाचं तरी घर जात आहे, आज मावळ तालुक्याचं कोणाचं तरी घर फ्रॉड करून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हीच वेळ उद्या तुमच्यावर पण येऊ शकते, कुणावर येऊ शकते. किती प्रतिकार करायचे या सिस्टीमच्या विरोधात तेच समजत नाहीये. त्याच्यानंतर आता ही आमची भूमी, मावळ तालुक्याची भूमी, ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. तसेच ही भूमी आहे संत तुकाराम महाराजांची. तसेच ही भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढू, या सिस्टीमच्या विरोधात लढू आणि जांभूळकरांची प्रॉपर्टी आम्ही त्यांना मिळवून देऊ. पण जे आज पोलीस स्टेशनमध्ये जो अनुभव आलाय ना, तो अनुभव मला एकंचित म्हणजे 1% पण त्याची अपेक्षा नव्हती. म्हणजे आम्ही 25 दिवस झाले तुमच्याकडं सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबतोय आमची सगळी कामं सोडून. आणि तुम्ही त्याच्यावर 25 दिवसानंतर तुम्ही थोरात साहेब, तुम्ही 5 मिनिटं सुद्धा वेळ देऊ शकत नाहीये कंप्लेंटमध्ये. तुम्ही आज इथल्या जनतेचे पालक आहे, तुमच्याकडे पालकत्व आहे. तुम्ही एक डॉक्युमेंट्स न वाचता तुम्ही सांगता डायरेक्ट काय असेल ते सिव्हिल मॅटर आहे. आणि सिव्हिल मॅटर असं आम्ही सिव्हिल कोर्टात आलोच असतो ना डायरेक्ट. पण इथे यांनी फ्रॉड केला ना, या फ्रॉडच्या विरोधात काय, यांनी सगळ्या ऑर्डर फ्रॉड करून घेतलेल्या आहे. आमचा मेन मुद्दा काय आहे, आम्ही 450 दिले ना, 450च्या विरोधात आम्ही अपील केलेली आहे तिकडं DIT मध्ये. आम्ही ते नाही बोलत आहे, ते आम्ही घेऊच 450 पण. आणि जे राहिलेले आमचे 750 स्क्वेअर फीट जागा प्लस आम्ही जे बांधलेली वर 1000 बांधकाम आमचं, आणि सगळे लिगली आहे. तळेगाव नगर परिषदेची जी बांधकामाची परवानगी आहे आमच्या तिथं त्या प्लॉटला. तरी सुद्धा जो आज मला जो अनुभव आलेला आहे तो म्हणजे अतिशय भयंकर. सिस्टीम काय आज या तालुक्यामध्ये काय चाललंय. मावळ तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये आहे आणि इथल्या जमिनीचा मोह देशभरातील धनिकांना आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी जे गरीब शेतकरी आहेत, अज्ञानी शेतकरी आहेत, यांच्या शेतीवर पोलिसाच्या वरद हस्ताने ताबा घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
आज तुम्हाला तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये अनुभव आला, ज्या शेतकऱ्याचा 450 स्क्वेअर फूट जागा बँकेने लिहून घेतलेली असताना 1000 स्क्वेअर फूट जागा कशी काय दिली जाते, यावर तुम्ही काय सांगाल? यावर एकच सांगेन की सिस्टीम खोकली आहे, सिस्टीम याला जबाबदार आहे. जे रक्षकच भक्षक झालेला आहे इथं, म्हणजे ह्याच्यात काय एकांची शंका नाही आहे. आज ही कोणती अदृश्य शक्ती आहे. आज जर ह्या शेतकऱ्यावर येऊ शकते जांभूळकरांवर, तर ही कुणावर येऊ शकते, उद्या तुमच्यावर पण येऊ शकते. आणि सगळ्यात मेन गोष्ट, इव्हिडन्स दिलेत ना मी, डायरेक्ट FIR होते. आणि 15 वर्ष आले प्रॅक्टिस करतोय मी क्रिमिनलमध्ये, क्रिमिनलमध्ये. आणि माझ्या सिंगल कंप्लेंट, माझ्या लेटर कंप्लेंट जाते विथ इव्हिडन्स. त्याच्यावर डायरेक्ट FIR होते. फॉर्जरी, चिटिंगच्या सगळ्या केसेस होत्या. पण यांना करायचेच नाहीये. आता का करायचे नाहीये देव जाणे. फसवणुकीचा गुन्हा दाखल डायरेक्ट पोलिसांकडे होऊ शकतो, पण न्यायालयातनं फसवणुकीचा गुन्हा दाखल करा यासाठी किती वेळ जातो आणि त्यासाठी त्या मूळ शेतकऱ्याला, जागा मालकाला किती त्रास होतो? याच्यामध्ये फायलिंगलाच वेळ जातो, त्याच्यानंतर नोटिसा इश्यू होण्यास वेळ जातो, त्याच्यानंतर नोटिसांचा रिप्लाय येणे याला वेळ जातो, त्याच्यानंतर मॅटर हिअरिंगला लागणे, याच्यात कमीत कमी 2 अडीच 3 महिने निघून जाते साहेब. आणि त्यामध्ये शेतकऱ्याला, जागा मालकाला जो मानसिक त्रास होतो, त्याच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण किंवा त्याची झालेली फसवणूक, याची भरपाई कोण करून देणार? याची भरपाई आता भगवान भरोसेच, सगळे काय राम भरोसे चाललेले आहे. आता किती कंप्लेंट्स येत आहे, किती काय येत आहे, कुणीच काही लक्ष देत नाहीये. याच्याकडे सिरियसली म्हणजे गांभीर्याने बघितलं पाहिजे. कारण की काय, ही भूमी तुकाराम महाराजांची पण आहे आणि ही भूमी शिवाजी महाराजांची पण आहे. आणि ही भूमी जिथे अन्याय होतो त्या डॉक्टर बाबासाहेबांची पण आहे. त्यामुळं शेतकऱ्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. हा जर पेटला तर विजवणं जरा अवघडच जाईल सगळ्यांना. याच्या पुढे तुमचं काय पाऊल असणार? याच्या पुढे माझं असं पाऊल आहे, मी हायकोर्टला प्रॅक्टिस आहे माझी, सेशनला पण प्रॅक्टिस आहे आता वडगावच्या कोर्टात. ह्याच्यानंतर आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करणार आणि ती त्याच्यानंतर प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करून भारत सरकार म्हणजे राज्य सरकारला पण ह्याच्यामध्ये पार्टी करणार. कारण की आज जे त्यांची वर्तणूक आहे ना, ती अतिशय म्हणजे त्याचा मी विचार पण करू शकत नाही आहे. आणि हे जे आहे ना सर्व चुकीचं आहे. म्हणजे ह्याला शब्दच नाही साहेब. म्हणजे जो गरीब असतो ना, गरीबाला कसं चिरडलं जातं ना, ते आज डोळ्यासमोर बघितले मी. मग त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. आणि याच्या विरोधात मी आज शब्द देतो माहूर तालुक्याच्या जनतेला, जांभूळकरांची प्रॉपर्टी मी घेऊन देणार म्हणजे देऊन देणार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेल मी. ओके, धन्यवाद.